नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीच्या आणि नववर्षाच्या सर्व लाडक्या बहिणींना, भावांना आणि सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर संक्रांतीनिमित्त आज आपण मौसूद अशी छान मार्केटपेक्षा भारी घरच्या घरीच अशी बर्फी बनवणार आहोत. तीळ, शेंगदाणे आणि गूळ वापरून एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त 5 मिनिटात. तर सर्वांना विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर इथं मी 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतलेले. इथं शेंगदाणे अगोदर गॅस कमी करून मंद गॅसवर खमंग असे भाजून घेतलेले. इथं वरचं साल काढून घेतलेले. तीळसुद्धा थोडेसे भाजून घेतलेले इथं. आणि 1-1.5 वाटी गूळ घेतलेला आहे फोडून. गूळ हा फोडून घ्यायचा किंवा किसून घेतला तरी चालेल. साल सहजासहजी जेवढं निघतं शेंगदाण्याचं तेवढं काढून घ्यायचं आहे. आणि शेंगदाणे एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायचे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालून मस्त फिरवून घ्यायचे तीळ. हे पहा, या पद्धतीनं तीळ फिरवून घेतलेले. तर आता शेंगदाणे पण मिक्सरला छान फिरवून घेते, म्हणजे एकदम छान अशी सॉफ्ट आपली बर्फी तयार होईल. शेंगदाणेसुद्धा असे मस्त वाटून घेतलेले आहेत पहा. ताटामध्ये ओतून घेते दोन्ही पण, तीळ आणि शेंगदाणे असे मिक्स करायचे अगोदर खालीच. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. जाडबुडाची कढई वापरायची. आणि जो गूळ घेतलेला आहे आपण फोडून तो घालायचा कढईमध्ये. 1 चमचा साजूक तूप घालायचं, 2 चमचे पाणी घालायचं आणि छान मस्त गूळ हा वितळून घ्यायचा. जास्त आपल्याला गुळाची वगैरे चाचणी वगैरे करायची नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचा. एकदम छान अशी सॉफ्ट अशी बर्फी बनवूया आपण शेंगदाणे आणि तिळाची. छान मस्त झालेला आहे पहा गूळ. खडे असतील तर थोडेसे फोडून घ्यायचे. खडे पूर्ण असे वितळून द्यायचे अगोदर. छान मस्त आता गूळ पूर्ण वितळलेला आहे पहा. जास्त जर कडक पुढं चाचणी गेली तर आपली जी बर्फी आहे ती कडक होते, म्हणून जास्त कडक करायचा नाही, फक्त वितळायचा गूळ. पूर्ण खडे वितळले पाहिजेत. तर चॅनलवर आणखी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाक मस्त झालेला आहे. आता गॅस बंद करून घेते आणि जे आपण तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेऊ ह्याच्यामध्ये. छान मस्त एक जीव करून घ्यायचं. जरा पटपट हलवून घ्यायचं. आणि अगोदरच एका ताटाला किंवा प्लेटला ज्याच्यामध्ये तुम्हाला बर्फी बनवायची त्याला अगोदरच थोडंसं तूप लावून ठेवायचं, म्हणजे ह्या स्टेजला पटकन वेळ जास्त लावायचं नाही, लगेचच आपण त्याच्यामध्ये सेट करायला ठेवायची वडी. मी एक इथं प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे, त्या डब्यामध्येच हे आता काढून घेणार आहे मी. तुमच्याकडे चौकोनी ट्रे असेल तर त्याच्यामध्ये केली तरी चालेल. थोडंसं गरम आहे तोपर्यंत पसरून घ्यायचं. खूप गरम आहे. जर जास्त गरम वाटत असेल हाताला तर वाटीला एका तूप लावायचं खालून आणि मस्त वरून असं फिरवून घ्यायचं, म्हणजे एकदम छान मस्त सॉफ्ट आपली बर्फी तयार होते. आणि वरून असे आता तीळ टाकायचे, म्हणजे छान खायला पण छान लागते आणि दिसायला पण छान दिसते वडी. आणि असं वाटीला खालून तूप लावलेले पहा, असं फिरवून घ्यायचं, म्हणजे जे तीळ आहे ते व्यवस्थित चिकटले जातात. जर तुम्हाला आवडत असतील वरून काही ड्रायफ्रूट्स घालायचे असले तर घालू शकता. आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर